वटपौर्णिमा 2026 साठी तयार आहात? फक्त काही मिनिटातच वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी आणि वटपौर्णिमेची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी एक स्वच्छ ताट लागणार आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा एक तांब्या भरून घ्यायचा आहे. मग 1 ते 2 वाट्या गहू, आंबे किंवा दुसरे कुठलेही फळ, हळदी कुंकवाचा करंडा, सौभाग्य अलंकार, सावित्रीच्या ओटीचं साहित्य, वस्त्रमाळ, सुती धागा, विड्याची पाने, अगरबत्ती, माचीस, फुले, गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य आणि निरंजन इत्यादी वस्तू घ्यायच्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे उठून पूजेचे साहित्य घेऊन इतर सुवासिनींसह जवळपासच्या वडाच्या झाडाखाली यायचे आहे. या दिवशी सुवासिनींनी उपवास धरावा. या शुभ दिवशी पिवळा, हिरवा, लाल, नारंगी अशा रंगाचे वस्त्र परिधान करावेत. काळ्या रंगाचे वस्त्र आणि वस्तू टाळाव्यात. सुवासिनींनी साज शृंगार करून सौभाग्य अलंकार परिधान करावेत. वडाच्या झाडाखाली आल्यावर पूजेला सुरुवात करावी. पूजा करत असताना सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा. त्यानंतर विड्याचे पान ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी. गणपतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर फूल व अक्षताही वाहायच्या आहेत. गणपतीला सुवासिक अगरबत्ती आणि निरंजनने ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर एखादे फळ किंवा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला वडाची पूजा करायची आहे. तर प्रथम वडाच्या झाडाला पाणी द्यावे. मग वस्त्र अर्पण करून घ्यावे. हळदी कुंकू लावावे. अगरबत्ती लावून घ्यावी. दिव्याने ओवाळावे आणि मनोभावे नमस्कार करून जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी प्रार्थना करावी. आता सावित्रीसाठी अशा प्रकारे खणा नारळाची ओटी ठेवावी. मग वडाच्या झाडाला सुती धागा बांधून घेऊन 7 फेऱ्या माराव्यात. 7वी फेरी पूर्ण झाल्यानंतर उरलेला धागा झाडाला बांधून द्यावा. वडाच्या झाडाला फेऱ्या मारून झाल्यावर सुवासिनींनी एकमेकींची फळाने आणि गव्हाने ओटी भरावी. त्यानंतर पतीच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. मग घरी जाऊन गोडधोडाचा नैवेद्य करावा. तो घरातील देवांना दाखवावा आणि मग वरण भाताचा पहिला घास घेऊन हा उपवास सोडावा. अशा प्रकारे आपले वटसावित्रीचे व्रत पूर्ण होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.